सांगली जिल्हा फुटबॉल असोसिएशनच्या वतीनं इंटर डिस्ट्रिक्ट फुटबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती अध्यक्ष जग्गूबाई सय्यद यांनी दिली। वेस्टर्न फुटबॉल असोसिएशनच्या मान्यतेनं या स्पर्धा सांगली मिरज रस्त्यावरील जिल्हा क्रीडा संकुलाच्या मैदानावर संपन्न होत आहेत। या स्पर्धेमध्ये सांगली, सातारा, जळगाव, परभणी, जालना, ठाणे, सिंधुदुर्ग यासह 8 जिल्हा संघाने सहभाग घेतला आहे। या स्पर्धा बाद पद्धतीच्या असून वेस्टर्न फुटबॉल असोसिएशन महाराष्ट्र राज्य यांनी मान्यता दिली आहे। 1 एप्रिल ते 3 एप्रिल अखेर पार पडणार आहेत। या स्पर्धेतील विजेता संघ झोनल स्पर्धेत सहभागी होणार आहे। तरी क्रीडा रसिकांनी स्पर्धा पाहण्यासाठी उपस्थित राहावे असे आवाहन जग्गूबाई सय्यद यांनी केले आहे। उद्घाटनाचा सामना सांगली विरुद्ध भंडारा यांच्यात होणार आहे। वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशन तर्फे आणि सांगली जिल्हा फुटबॉल असोसिएशन मार्फत इंटर डिस्ट्रिक्ट फुटबॉल स्पर्धा या स्पर्धा 1 तारीख, 2 तारीख आणि 3 तारखेला चालू होणार आहे। आणि ह्या सामन्यामध्ये इंटर डिस्ट्रिक्टच्या सामन्यामध्ये 8 संघाने भाग घेतलेला आहे। त्याच्यात जळगाव, सांगली, जालना, भंडारा, सिंधुदुर्ग अशा 8 संघांनी भाग घेतलेला आहे। ठाणा आहे आणि आपली जी मॅच आहे सांगलीची जिल्ह्याचा संघ ती 1 तारखेला सकाळी भंडाराबरोबर खेळणार आहे। तरी सर्व प्रेक्षकांनी आणि सर्व खेळाडूंनी याचे सगळे मॅचेसचा लाभ घ्यावा।